जी समाचार मधील आपलं मनपूर्वक अभिनंदन स्वागत। चला पाहूया पुढील सविस्तर बातम्या। स्मिता जैन हिमालय ट्रेकिंग करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या। वयाच्या 54व्या वर्षी 12,500 फूट हिमालय ट्रेकिंग करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर स्मिता जैन ठरल्या आहेत। डॉक्टर स्मिता जैन यांना आत्मविश्वास असल्यामुळे ते हिमालय ट्रेकिंगला पोहोचू शकल्या। नाशिक येथील भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन हे हिमालय ट्रेकिंग अरेंज करत असतात। त्यांच्या माध्यमातून डॉक्टर स्मिता जैन यांनी आपली नाशिक येथील मैत्रीण वैशाली कुलकर्णी यांना सोबत घेऊन शिखरावरील राणी सुई लेक या ठिकाणी भेट दिली। ट्रेकिंग ही 30 मे पासून सुरू झाली तर 9 जून रोजी संपली। एका 10 दिवसाच्या पायी प्रवासामध्ये आलेले सुंदर अनुभव यामुळे पुन्हा नव्याने हिमालय ट्रेकिंग करावी असा चंग त्यांनी बांधला। स्पेशल रिपोर्ट भंवरलाल जैन, शहादा। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता जैन, शहादा, नंदुरबार जिल्हा। सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं आमचं गाव। वयाच्या 54व्या वर्षी मी स्वप्न बघितलं की मला हिमालयाच्या शिखरावर जायचंय आणि माझ्या या स्वप्नांना वास्तवात उतरवलं नाशिक येथील भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन याने। भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन अनेक वर्षापासून हिमालयन ट्रॅकिंगसाठी देशातनं सगळ्या विद्यार्थ्यांना नेतात आणि त्या ठिकाणी राणी सुई लेक जे की 12,500 फीट उंचावर आहे अशा राणी सुई लेक येथे वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी आम्हाला नेलं आणि आमचे इन्स्ट्रक्टर होते श्री चैतन्य जोशी, श्री संतोष वाबळे सर आणि लेडी इन्स्ट्रक्टर होत्या कुमारी सानिका जोशी। ह्या तिघांनी आम्हाला आमच्या स्वप्नाच्या पंखांना बळ दिलं आणि अतिशय आल्हादपणे आम्हाला हिमालयाच्या एवढ्या उंचावर नेऊन ठेवलं। त्यांच्यामुळेच आम्ही आमची ही मोहीम पूर्ण करू शकलेलो आहोत। म्हणून मी भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन यांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी अशा प्रकारचे ट्रेक प्लॅन करतात आणि दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना ते हिमालयाच्या टोकावर घेऊन जातात आणि वयाच्या 54व्या वर्षी सुद्धा आम्ही आमचं हे स्वप्न पूर्ण करू शकलो ते फक्त आणि फक्त आमच्या सगळ्या इन्स्ट्रक्टरमुळेच। त्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आणि आमची शारीरिक क्षमता ह्याचं उत्कृष्ट समीकरण त्यांनी बनवलं आणि आम्हाला कुठलाही त्रास न होता 12,000 फूट उंचीवर असलेल्या राणी सुई लेकचं अप्रतिम दर्शन आम्हाला घडवून आणलं। आम्ही नेहमी त्यांचे ऋणी राहू। थँक्यू व्हेरी मच।